नमस्कार. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, परंतु पावसाचा काही पत्ताच नाहीये. हवामान खात्याच्या रोजचा अंदाज काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. परंतु आपल्या भारतामध्ये पारंपरिक दृष्ट्या सुद्धा हवामानाचा अंदाज वर्तवण्याच्या अनेक पद्धती आहेत. मग आपली त्याची नक्षत्र असतील, नक्षत्रांची वाहनं असतील किंवा निसर्गातील काही विशिष्ट स्थिती असतील, यांवरून हा हवामानाचा अंदाज आपण परंपरागत वर्तवत आलेलो आहोत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ नेमका आहे काय? या आपल्या परंपरा, या परंपरागत पद्धती आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड कशी घातली गेलेली आहे आणि ह्याच्यामधनं आपण आपल्या निसर्गाचा, भारतातील हवामानाचा खरोखरच अचूक अंदाज बांधू शकतो का? हे असे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. आणि या सर्वच कुतूहल वाढवणाऱ्या सर्व प्रश्नांचा वेध घेण्याचा आजचा आपला प्रयत्न आहे. आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत ज्येष्ठ खगोल अभ्यासक डॉक्टर सोमन सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, आपल्या कॅलेंडर मध्ये बघितलं की पावसाची नक्षत्र आपल्याला दिसतात. मग नक्षत्र, त्यांचं वाहन, मग अमुक वाहन असलं की पाऊस जास्त पडणार वगैरे असे अंदाज आपल्याला फार पूर्वीपासून सांगत आलेले आहेत. मग हे पावसाची नक्षत्र आणि त्यांचं वाहन हा नेमका प्रकार काय आहे हे आम्हाला समजावून सांगा. प्राचीन काळी वेधशाळा नव्हत्या, आता सारख्या सॅटेलाइट्स नव्हते, सुविधा नव्हत्या, विज्ञान प्रगत झालेलं नव्हतं. त्यावेळी अर्थात भारत हा शेती प्रधान देश, तर शेतीवरती सगळं अवलंबून, म्हणून काही ठोकताळे प्राचीन लोकांनी बसवलेले आहेत. म्हणजे सूर्यानं अमुक नक्षत्रात प्रवेश केला की आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते. म्हणजे उदाहरण सांगायचं तर सूर्यानं मृग नक्षत्रात प्रवेश केला की आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते. मग मृग, आरद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा आणि स्वाती ही पावसाळ्याची नक्षत्र. इथे जेव्हा सूर्य असतो त्यावेळी आपल्याकडे पावसाळा असतो, म्हणून या नक्षत्रांना पर्जन्य नक्षत्र असं म्हणतात. आणि खरं सांगायचं ते नक्षत्र इतके दूर आहेत, हे तारे इतके दूर आहेत, म्हणजे आपलं जे क्रांतिवृत्त आहे, सूर्यमार्ग वृत्त, त्याचे 27 भाग केलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागाला आपण नक्षत्र असं म्हणतो. 12 भाग जे कल्पले त्याला राशी असं म्हणतो. तेव्हा 15 दिवस सर्वसाधारणपणे सूर्य एका नक्षत्रात असतो आणि ते मृग नक्षत्रापासून पर्जन्य नक्षत्र सुरू होत असतात. त्यामुळे हे ठोकताळे प्राचीन काळी, यावेळी वेधशाळा नव्हत्या, साधी दुर्बीण नव्हती, तिथपासून त्यावेळेपासून म्हणजे 3000 वर्षांपासून असं म्हटलं तरी चालेल, शेतकऱ्यांनी पावसाळ्यासंबंधी एक अंदाज, ठोकताळे असे बसवले. त्याला आपण फार्मर्स आल्मनाक म्हणू, म्हणजे शेतकऱ्यांचं पंचांग, त्याप्रमाणे ते ठोकताळे बसवले. आणि काही वेळा अनुभव येतो, काही वेळा येत नाही. अर्थात पाऊस या नक्षत्रात, या सूर्य आल्यानंतर कालमानाचं म्हणजे या नक्षत्रात सूर्य आल्यानंतर पडत असतो. त्यामुळे अंदाज बरेच वेळा, अनेक वेळा बरोबर येत असतात. परंतु मला एक सांगा, असं म्हणजे की आता ही नक्षत्र असतात, तुम्ही आता 9 नक्षत्रांची नावं सांगितली, ही नक्षत्र, त्यांचं वाहन आणि याच्यामुळे पाऊस पडतो, हे कसं काय ठरवलं जातं, कसं काय ठरवलं गेलं, ह्याच्या मागची कारण परंपरा आम्हाला समजावून सांगा. आता पहिल्यांदा मी वाहन कसं ठरवतात ते सांगतो. बघा कसे ठोकतायत. असं प्रत्येक देशामध्ये फार्मर्स आल्मनाक आहे. तिथल्या हवामानाचा अंदाज पूर्वीच्या काळी फार्मर्स, शेतकरी आपल्या शेतीसाठी वर्तवित असत. आता आपल्याकडे वाहन कसं ठरवलं जातं, साधा सोपा नियम आहे. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन, त्या प्रवेशाच्या वेळी चंद्र नक्षत्र जे आहे त्याची संख्या मोजावी आणि त्या संख्येला 9ने भागावं आणि जी बाकी उरेल त्याच्यावरून नक्षत्राचं वाहन समजलं जातं. 1 बाकी उरली तर घोडा, 2 उरली तर कोल्हा, 3 बाकी असेल तर बेडूक, 4 असेल तर मेंढा, 5 असेल तर मोर, 6 बाकी उरली तर उंदीर, 7 बाकी उरली तर म्हैस, 8 बाकी उरली तर गाढव आणि 0 बाकी उरली तर हत्ती. असं वाहनं जाणवली जातात. आणि त्यावरून वाहनं सुद्धा बघा कशी आहेत, त्याच्या गुणधर्माप्रमाणे. आता घोडा वाहन असेल तर पर्वतावरती पाऊस पडतो, म्हणजे डोंगराळ भागात पाऊस पडतो अशी. म्हणून बघा घोडा हा अर्थात आपल्याला माहिती आहे डोंगर चढतो, त्यामुळे डोंगरावरती पाऊस पडेल असं ठोकताळे बसवलेले आहेत. तसंच कोल्हा आणि मेंढा
आता कोल्हा हा लपछपत जातो, आपल्याला माहितीये. तेव्हा कोल्हा आणि मेंढा असेल वाहन तर पाऊस पडणार नाही असं सांगितलेलं आहे, असा अनुभव आलेला आहे. त्यानंतर मोर, गाढव आणि उंदीर. आता बघा, मोर, गाढव आणि उंदीर ही वाहनं असतील तर अल्प पर्जन्यवृष्टी होईल, कमी पर्जन्यवृष्टी होईल असं सांगण्यात आलं आहे. आणि बेडूक, म्हैस आणि हत्ती, आता बघा ही वाहनं सुद्धा कसे, बेडकाला पाण्यात राहायला आवडतं, म्हशीला सुद्धा पाण्यात राहायला आवडतं, हत्ती तर हत्तीच आहे, पाण्यात खेळतो. आणि ही वाहनं असतील तर खूप पाऊस पडेल असं प्राचीन काळी अनुभवानी ही वाहनं अशी ठरवली आणि त्यासाठी एक गणित ठरवलेलं आहे. त्यानंतर काही चंद्र नक्षत्र सांगितले, काही सूर्य नक्षत्र आहेत, काही पुरुष नक्षत्र आहेत, काही स्त्री नक्षत्र आहेत. अशा रीतीनं पावसाळ्याचं भाकीत हजारो वर्षांपासून पंचांगामध्ये वर्तवलेलं असतं, हे विशेष आहे. आणि त्या काळी वेधशाळा नव्हत्या, दुसरा उपायच नव्हता, तर पावसाच्या नक्षत्राच्या वाहनावरून पाऊस कसा पडेल, कधी पडेल याविषयी पंचांग करते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असत. आणि तसं ते पंचांगात पर्जन्य विचार, पर्जन्याचा अंदाज असं सांगितलेलं आहे. पण मग आता हे झालं पंचांगांबद्दल. आपल्या भारतामध्ये इतरही अशा बऱ्याच पारंपरिक पद्धती आहेत ज्याच्यावरनं आपल्या पावसाचं अनुमान ठरवलं जातं. मग त्या पद्धती कुठल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने अनुमान ठरवलं जातं याच्याबद्दल आम्हाला सांगा. आता काही ठिकाणी खेडेगावामध्ये असं अंदाज सांगण्याचे, देवता अंदाज सांगतात की कौल लावतात आणि कौल लावून यावर्षी पाऊस कसा पडेल असं सांगितलं जातं. पण पंचांगाची वाहन आहेत ना, ते कुठल्या नक्षत्रात सूर्य असताना किती पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवतात. पण जनरल पाऊस कसा पडेल असा अंदाज अनेक खेडेगावामध्ये कौल लावून त्या अंदाजाविषयी माहिती करून घेतली जाते आणि ते त्या त्या ठिकाणी असतं, योग्य येतं. कधीतरी बरोबर येतं, कधीतरी चुकतं. अर्थात वैज्ञानिक सुविधा नव्हती त्यावेळी, वेधशाळा नव्हत्या, या अंदाजावरती शेतकऱ्यांना अवलंबून राहावं लागत असे, हे विशेष आहे. तुम्ही आता आधुनिक विज्ञानाचा सातत्याने उल्लेख करताय की आधुनिक विज्ञान उपलब्ध नसताना अशा पद्धतीच्या अंदाज पद्धती होती आणि त्याच्यावरनं अनुमान काढलं जाईल. परंतु आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये पावसासाठी सुद्धा वेगवेगळी नावं प्रचलित आहेत. तुम्ही आम्हाला चर्चेत असताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, कशा पद्धतीने पावसाला वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी नावं दिलेली आहेत आणि ती का दिलेली आहेत, त्याच्या मागची कारण काय? फार फार मजेशीर प्रश्न आहे. आपण आधुनिक वेधशाळांविषयी माहिती घेण्या अगोदर ही शेतकऱ्यांनी पावसाला नावं कशी ठेवली आहेत बघा. बघा, पुनर्वसू नक्षत्रात आता यावर्षी 6 जुलैला प्रवेश करणारे सूर्य आणि पुनर्वसू नक्षत्रातील पावसाला तरणा पाऊस म्हटलेला आहे. आता तरणा माणूस कसं काम करतो, जोरदार काम करतो, तसा पाऊस सूर्य पुनर्वसू नक्षत्रात असताना जोरदार पडत असतो. म्हणून पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस असं शेतकऱ्यांनी नाव ठेवलेलं आहे. पुष्य नक्षत्रात पाऊस बघा, जोरदार पाऊस झालेला असतो पुनर्वसूचा, आणि पुष्य नक्षत्रात सूर्य असताना हळूवार पाऊस पडतो. म्हणजे वृद्ध माणसं कशी चालतात, वृद्ध माणसे कशी वागतात, तर तशा पद्धतीनं हळूवारपणे असा चिरचिर पावसाची असते, म्हणजे शेतीला उपयुक्त पडतो, पण तो जोरदार नसतो. तेव्हा तसा पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला म्हातारा पाऊस असं शेतकऱ्यांनी नाव ठेवलेलं आहे. आश्लेषा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला आसळकाचा पाऊस असं नाव ठेवलंय. मघा नक्षत्रात पुन्हा जोरदार पाऊस पडतो आणि तो शेतीस उपयुक्त असतो. मघा नक्षत्रात 17 ऑगस्टला सूर्य मघा नक्षत्रात जाणार आहे आणि त्याला सासूचा पाऊस म्हणतात. आता सासू आजकाल नाही, आधुनिक काळामध्ये सासू आणि सून हे स्वभावाचे वैशिष्ट्य पैलू राहिलेले नाहीयेत, पण प्राचीन काळी सासू म्हणजे कडक, तसा कडक पाऊस पडतो मघा नक्षत्रात सूर्य असताना, म्हणून सासूंचा पाऊस असं त्याला गमतीशीर नाव आहे. आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात 30 ऑगस्टला सूर्य जातोय, तर त्यावेळी हळूवारपणे पाऊस पडतो, नम्रपणे पाऊस पडतो, म्हणून या पावसाला सुनांचा पाऊस असं म्हटलेलं आहे. बघा, मघा नक्षत्रातील सासूंचा पाऊस आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सूर्य असताना सुनांचा पाऊस. आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस रब्बीच्या पिकानं चांगला असतो, म्हणून त्याला रब्बीचा पाऊस म्हणतात. हस्त नक्षत्रात शेवट असं पावसाळ्याचा हत्तीचा पाऊस, कधी कधी जास्त पाऊस पडतो हत्तीचा, हस्त नक्षत्रात. हस्त आणि हत्ती
म्हणून हत्तीचा पाऊस म्हणतात. आणि चित्रा नक्षत्रात पाऊस लपंडाव खेळतो, म्हणजे मध्ये येतो, मध्ये ढग येतात, मध्ये जातात, आणि म्हणून या पावसाला आंधळीचा पाऊस म्हणतात. लपंडाव खेळतो म्हणून आंधळीचा पाऊस म्हणतात. ही गमतीशीर नावं भारतीय शेतकऱ्यांनी दिलेली आहेत. आम्ही मुद्दाम पंचांगात ते लिहितो, कारण त्याप्रमाणे पाऊस पडतो का असं आपल्याला निरीक्षण करता येतं, पाहता येतं. परंतु आता हे झालं आपल्या भारतीय परंपरागत विज्ञानाबद्दल, परंपरागत अंदाजांबद्दल. परंतु आधुनिक विज्ञान आता बरंच प्रगती करत आहे. आपल्या हवामानाचे अंदाज अचूक वर्तवण्यासाठी आपल्याला भरपूर साधनं उपलब्ध आहे. मग आपलं भारतीय परंपरागत विज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची कशा पद्धतीने सांगड घातली गेली आणि कशा पद्धतीने आता अंदाज वर्तवले जात आहेत, आपलं विश्लेषण काय? हा चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. बघा, 4 ऑक्टोबर 1957 रशियानं पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवला, स्पुटनिक. त्यानंतर आपल्याला माहिती असेल भारतानं सुद्धा, इस्रो ही भारताची संस्था, यांनी आर्यभट्ट हा कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवला. आणि आता कृत्रिम उपग्रह अनेक हवामानाच्या संशोधनाविषयी हे अंतराळात फिरतायत. भारताचे सुद्धा आहेत, इतर देशांचे सुद्धा आहेत. तेव्हा त्या कृत्रिम उपग्रहातून छायाचित्र घेता येतात ढगांची. त्यामुळे पृथ्वीवरती ढग कुठे आहेत, कुठल्या दिशेने येत आहेत हे आपल्याला कळतं. तसंच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवेमध्ये पोकळी निर्माण झाली, हवेचा दाब निर्माण झाला, किंवा वाऱ्याची दिशा कुठून कुठे जाते हे कळतं. आणि या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या वेधशाळा या अद्ययावत झालेल्या आहेत. आणि त्यामुळं वेधशाळा ज्या भाकीत वर्तवतात ते बहुतेक करून बरोबर येत असतं. आणि भारताचं मध्ये आपल्याला माहिती असेल, डॉक्टर गोवारीकर यांनी तर 16 निकषांवरती पावसाळ्याचा अंदाज वर्तवलेला होता. 16 निकष त्यांनी ठरवले होते. आता एल निनो वरती सुद्धा पावसाचा अंदाज आपल्याला सांगता येतो. परंतु भारतीय ही देश असा आहे की इथे हवामानाचा अंदाज सांगणं हे सोपं नसतं. इतर देशांमध्ये बघितलं ना तर ते सोपं असतं, कारण ठराविक पद्धतीनं पर्जन्य येत असतो, पाऊस येत असतो. पण आपल्या इकडे समुद्र किनारा आहे आणि त्यामुळे पावसाविषयी अंदाज बांधणं वाटतं तेवढं सोपं नसतं. आयत्या वेळी वादळ निर्माण होऊ शकतं. आता मात्र कळतं वादळ येणार आहे आणि त्यामुळे पाऊस पुढे जाणार आहे की लवकर येणार आहे की कधी येणार आहे हे भारतीय हवामान खातं सुद्धा आता अधिक बरोबर सांगू शकतं. अर्थात अजूनही संशोधन व्हायला पाहिजे. प्राचीन काळी मी अमेरिकेत विचारलं, तिथल्या वेधशाळांना भेटी दिल्या, तेव्हा मला कळलं, त्यांना मुद्दा विचारलं, त्यांनी लिहिलं असेल, अंदाज वर्तवले असेल 4 वाजता पाऊस पडेल, तर बरोबर 4 वाजता पाऊस पडतो. किंवा बर्फ पडेल 4 वाजता, तर तसा बर्फ पडतो 4 वाजता बरोबर. तर मला मुद्दाम सांगायचं, मी त्यांना विचारलं, हे तुम्ही इतकं ॲक्युरेट कसं सांगता टायमिंग? तर ते म्हणाले, आमच्याकडे प्राचीन इतिहास आहे, हा संपूर्ण डेटा रेकॉर्ड केलेला आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि अनेक ठिकाणी वेधशाळा आहेत, भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वेधशाळा निर्माण व्हायला पाहिजेत आणि मागचा डेटा अभ्यासून त्याविषयी संशोधन व्हायला पाहिजे. आणि शेतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन तशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आता याच वर्षी बघा ना, मृग नक्षत्रात 8 जूनला सूर्यानं प्रवेश केला. आता पंचांगाप्रमाणे मृग नक्षत्रात सूर्यानं प्रवेश केला ना, मृग लागलं, आता पेरणी करायला हरकत नाही. शेतकऱ्यांनी पेरणी करू नका असं सरकारनं सांगितलं. यावर्षी वेधशाळांचा अंदाज पाऊस उशिरा येणार आहे आणि त्याप्रमाणे तो उशिरा येतोय. तेव्हा पेरणी, दुबारी पेरणी करावी लागेल, पुन्हा पेरणी करावी लागेल, पहिली पेरणी फुकट जाईल म्हणून सरकारनं सांगितलेलं आहे. तेव्हा वेधशाळा हे असा अंदाज व्यवस्थित होऊ शकतात. अजूनही वेधशाळांची संख्या वाढायला पाहिजे भारतामध्ये. आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचं विकसन व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. आणि खरं सांगू का, भारत हा शेतीप्रधान देश प्राचीन काळापासून, तेव्हा पंचांगातील वाहनांवरती अवलंबून राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी या वेधशाळांचा अंदाज याच्यावर अवलंबून राहायला पाहिजे. कारण हा अंदाज अधिक शास्त्रशुद्ध असतो, वैज्ञानिक निकषावर आधारलेला असतो आणि आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला मदत झालेली असते. तेव्हा हे विशेष आहे. म्हणून वेधशाळांची संख्या वाढली पाहिजे. आणि मला असं वाटतं आपल्या भारतामध्ये सुद्धा कुठल्या ठिकाणी किती पाऊस पडेल, कसा अंदाज आहे, अशी वेधशाळांनी मार्गदर्शन करायला पाहिजे. आपल्याकडे शेती विद्यालय जी आहेत, ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज,
त्यांनी सुद्धा वेधशाळा स्थापन करायला पाहिजे आणि तिथल्या स्थानिक लोकांना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. हवामान बदलत असतं, ऋतुमान बदलत आहे आणि आपण जर निसर्गाला जपलं नाही ना तर निसर्ग आपल्याला जपणार नाही. वृक्षतोड होता कामा नये आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे डोंगर सपाट करता कामा नये. तेव्हा वृक्ष आपण निसर्गाला जपलं पाहिजे, पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण जर निसर्गाला जपलं ना तर निसर्ग आपल्याला नक्कीच जमेल. यावर्षी लक्षात होतं उन्हाळा, प्रचंड उन्हाळा पडला यावर्षी. एवढा उन्हाळा मागील अनेक वर्षात पडलेला नव्हता. वृक्षतोड होता कामा नये. तसंच पर्यावरणाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. असं जर केलं ना तर निसर्ग नक्कीच आपल्याला न्याय देईल आणि पावसाचा मास चांगला राहील. कारण आपल्याला माहितीये शेती प्रधान देशामध्ये शेतीला जर संकट आलं, दुष्काळ जर पडला तर न परवडण्यासारखं आहे. भाववाढ होते आणि सामान्य जनतेला त्रास होत असतो. म्हणूनच शेतकरी बळीराजा हा सुखी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी पाऊस चांगला पडायला पाहिजे आणि पाऊस चांगला पडला तर बळीराजा सुखी होईल, शेतीचं उत्पादन वाढेल, दुग्धोत्पादन वाढेल, फलोत्पादन वाढेल आणि आपला भारत देश समृद्ध होईल. तेव्हा वेधशाळांच्या विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे भारत सरकारनं सुद्धा. आणि महत्वाची गोष्ट, वेधशाळांची संख्या वाढली पाहिजे, त्यांच्यामध्ये एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे, कनेक्टिव्हिटी निर्माण व्हायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे मध्यंतरी मुंबईला पूर आला होता, ढगफुटी झाली होती आणि त्यावेळी आपल्याला डॉप्लर यंत्रणा बसवणार वगैरे, त्यावेळी आपण विचार करतो. संकट आलं की आपण एकत्र येतो, विचार करतो, पण संकट गेलं ना की आपण विसरून जातो. खरं सांगायचं तर ढगफुटीची ही परिस्थिती येणार आहे कल्पना सुद्धा वेधशाळेने अगोदर यायला पाहिजे. आपली बातमी वर्तमानपत्रात वाचतात शेतकरी आणि विसरून जातो आपण. असं होता कामा नये. तर पर्जन्य हे महत्वाचं आहे, पाऊस हा महत्वाचा आहे, मान्सून सीझन हा महत्वाचा आहे आणि तो जर त्याचा अंदाज आपल्याला अगोदर आला ना होईल आणि पूर्वीपेक्षा आता हे तंत्रज्ञान आपल्या भारत देशामध्ये सुद्धा विकसित होत आहे. सॅटेलाइट इस्रो चांगली प्रगती करत आहे आणि त्या दृष्टीने बघितलं आपण गरीब देशात सुद्धा आपण मदत करत असतो सॅटेलाइट शोधण्यासाठी आणि हे महत्वाचं आहे. म्हणून मला सांगायचं आहे की वेधशाळा अत्याधुनिक व्हायला पाहिजेत आणि त्यांचे अंदाज प्रादेशिक विभागामध्ये. आता पंचांगात जे वाहन असतात ते कुठे पाऊस पडेल हे लिहिलेलं नसतं त्याच्यामध्ये पाऊस जास्त पडेल की कमी पडेल एवढाच अंदाज येतो आणि त्याला सायंटिफिक बेस नसतो. हा प्राचीन काळी ठीक होता, त्यावेळी वेधशाळा नव्हत्या, कुठलीही गोष्ट अवेलेबल नव्हती त्यावेळी. त्याच्यावरती म्हणजे अनुभवावरती आधारित होते आणि आपल्याला माहिती असेल अनुभवाचं ज्ञान हे जास्त महत्वाचं होतं त्या काळामध्ये. आणि आता आधुनिक विज्ञान जे अंदाज वर्तवते ते जास्त शास्त्र शुद्ध असतात आणि त्याला वैज्ञानिक आधार असतो. आणि म्हणूनच वेधशाळांकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा वेधशाळांच्या अंदाजावरती जास्त विश्वासून राहिलं पाहिजे आणि वेधशाळा सुद्धा अत्याधुनिक व्हायला पाहिजे. आणि डॉक्टर गोवारीकर जसं 16 त्यांनी पॉइंट शोधून काढले होते आणि त्याप्रमाणे ते अंदाज वर्तवतोच आहे. अशा पद्धतीनं आपण जायला पाहिजे कारण शेती प्रधान देशामध्ये पावसाचे अंदाज हे बरोबर यायला पाहिजे. वादळाचे अंदाज आता बरोबर येतात कारण आपल्याला माहिती आहे सॅटेलाइटमुळे उपग्रहामुळे हे ज्ञान आपल्याला माहिती मिळते. परंतु जनरल पावसाचा अंदाज आणि एवढंच इथे थांबायचं नाही, कुठे कसा पाऊस पडेल त्याप्रमाणे घेणं सुद्धा कुठल्या प्रकारे घ्यायचं याचं मार्गदर्शन सुद्धा तज्ञांनी करायला पाहिजे. कारण कमी पावसाच्या ठिकाणी कुठलं पीक घ्यायचं, जास्त पाऊस पडेल त्या ठिकाणी कुठलं पीक घ्यायचं आणि पाणी अडवा पाणी जिरवा. कारण पाणी संपलं तो उन्हाळ्यात किती परिस्थिती वाईट येते हे आपण अनुभवतो आहोत. तेव्हा पावसाचा अंदाज हा बरोबर यायला पाहिजे आणि यासाठी वेधशाळा व्हायला पाहिजे. आतापर्यंत आपण या अंदाजांबद्दल बोललो, आपण कशा पद्धतीने आता अंदाज वर्तवले पाहिजेत, त्यासाठी काय सुधारणा केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. जाता मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की सगळ्यांचेच डोळे आता पावसाकडे लागलेले आहेत. या वर्षीचा पाऊस कसा असेल, आपल्या याच्याबद्दल विश्लेषण काय, आपल्या याच्याबद्दलचा अनुमान काय? माझ्या वैयक्तिक अंदाजाप्रमाणे
मृग नक्षत्राच्या अखेरीला आणि आद्रा नक्षत्र हे 22 जून नंतर सुरू होते. ते 22 जून नंतर चांगला पाऊस पडेल आणि या वर्षी सरासरी एवढा पाऊस पडेल, चिंता करायचं कारण नाही. कारण शेवटी निसर्ग, जरी मानवानं निसर्गाला त्रास दिला तर निसर्ग हा क्षमाशील आहे, पण तो जास्त क्षमा करणार नाही. आपण पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. वृक्षतोड होता कामा नये, वृक्ष लावले पाहिजेत आणि पर्यावरणाला जपलं पाहिजे. प्रदूषण होणार नाही याच्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. आणि 22 जून नंतर पर्जन्यवृष्टी चांगली होईल आणि सरासरी एवढा पाऊस पडेल असं मला वाटतं. आणि शेतकऱ्यांनी वेधशाळा जसं सांगतील त्याप्रमाणे मार्गदर्शन करतील, त्याप्रमाणे पेरणी करावीत आणि मेहनत करूनच अर्थात आपण धान्योत्पादन कसं वाढेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही आज आम्हाला वेळ देऊन आज जो आपल्या सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि यंदाच्या वर्षी तर आपण त्याकडे अतिशय डोळे लावूनच बसलोय, अशा पावसाबद्दल आपल्याला सांगितलं. आपल्या भारतीय पारंपरिक विज्ञानामध्ये कसे आडाखे बांधले जातात आणि आधुनिक विज्ञानामध्ये कसे आडाखे बांधले जातात याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं आणि त्याच्यामध्ये अजून किती प्रगती करणं आपण बाकी आहोत याच्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगितलं. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत याबद्दल हिंदुस्तान पोस्ट तर्फे मनःपूर्वक आभार. आणि प्रार्थना करूया पाऊस चांगला पडू दे यावर्षी. धन्यवाद. तर हे होते दाखरू सुमन सर. त्यांनी आपल्याला भारतातल्या प्राचीन परंपरागत विज्ञानानुसार पाऊस हा जो आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याची गोष्ट आहे, सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, ह्याच्याबद्दल कसे आडाखे बांधले जायचे, कसे अनुमान केलं जायचं ह्याच्याबद्दल सांगितलं. त्याचबरोबर आपण आता जे आधुनिक विज्ञानात प्रगती केलेली आहे त्याची सांगड घालून सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने अचूक अंदाज वर्तवता येतात ह्याच्याबद्दल पण सांगितलं. परंतु अजूनही आपण त्याच्यामध्ये अचूकतेच्या दृष्टीने आपण खूप मागे आहोत आणि खूप प्रगती करणं कशा पद्धतीने बाकी आहे त्याच्याबद्दलही सांगितलं. आणि खगोल विज्ञानातल्या अनेक महत्वाच्या गोष्टी, पारंपरिक विज्ञानातल्या अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी आपल्याला उलगडून सांगितल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.